नवऱ्याचा बायकोवर अत्याचार, नंतर विष पाजले, गोणीमध्ये भरून कचऱ्यात टाकली. मुंबई पोलिसांचा असा लौकिक आहे की निर्धार केला तर ते समुद्रात हरवलेल्या खसखसच्या दाण्याचा शोध लावतील. अनेक किचकट गुन्ह्यांचा तपास करताना मुंबई पोलिसांनी आपल्या या लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली आहे. मुंबईच्या कचरा डेपोमध्ये दररोज हजारो टन कचरा येतो. तो कुठून येतो, कसा येतो याचा सहसा कोणाला ठाम पत्ता लागत नाही. या कचऱ्यातच मुंबई पोलिसांना एके दिवशी एक रहस्य सापडले. या रहस्याचा शोध घेणे एक महाकठीण काम होते, मात्र पोलिसांनी अखेर हा रहस्यभेद केलाच. नवघर कचरा डेपो हा मुंबई शहरानजीक शेकडो एकर परिसरात पसरलेला एक फार मोठा कचरा डेपो आहे. संपूर्ण मुंबई शहरातील हजारो टन कचरा शेकडो डंपरच्या सहाय्याने या ठिकाणी टाकण्यात येतो. या कचऱ्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, लोखंडी भंगाराचे तुकडे आणि बरेच काही शोधून त्यावर आपली उपजीविका चालवणाऱ्या लोकांची या कचरा डेपोत नेहमी गर्दी असते. 14 सप्टेंबर 2014 रोजी या ठिकाणी भंगार शोधणाऱ्या लोकांना एका भल्या मोठ्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगेत एका सुंदर तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळून आला. कोणीतरी तातडीने ही बातमी नवघर पोलीस ठाण्याला कळवली. नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि व्यंकट पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्या अनोळखी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरुवात केली. मात्र हा तपास म्हणजे एक कर्मकठीण आव्हान होते, कारण या कचरा डेपोवर संपूर्ण मुंबई शहरातून हजारो टन कचरा आणून टाकला जात होता. यासाठी मुंबई महापालिकेचे शेकडो डंपर काम करत होते. त्यामुळे नेमका हा मृतदेह कोणत्या दिवशी कचऱ्यातून आला, कोणत्या भागातील कचऱ्यातून आला, कोणत्या डंपरमधून आणला गेला हे शोधणे म्हणजे महाकठीण काम होते. मात्र पोलीस निरीक्षक ढोले आणि पाटील हे कोणत्याही स्वरूपाच्या गुन्ह्याची उकल करण्यात माहीर होते. त्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारून तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला पोलिसांनी या डंपरवर चालक म्हणून काम करणाऱ्या सगळ्या डंपर चालकांकडे त्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगेविषयी चौकशी करण्यास सुरुवात केली. जवळपास 100-500 चालकांकडे चौकशी केल्यावर एका डंपर चालकाने सांगितले की धारावी झोपडपट्टीतील राजीव गांधीनगर भागातून आपण उचललेल्या कचऱ्यात ही बॅग होती. त्यानुसार पोलिसांनी संपूर्ण धारावी झोपडपट्टी पालथी घालून हजारो नागरिकांना संबंधित तरुणीचा फोटो दाखवला, पण कुणीच त्या तरुणीला ओळखू शकत नव्हते. मात्र पोलिसांनी धीर न सोडता आपला तपास चालूच ठेवला. घटना घडल्यानंतर जवळपास 4 दिवसांनी पोलिसांच्या एका खबऱ्याने खबर आणली की धारावीच्या राजीव गांधीनगर भागातील संजय प्रसाद, रजू प्रसाद गौतम हा तरुण गेल्या 4-5 दिवसापासून त्या भागातील लोकांना आपली पत्नी हरवल्याचे सांगत होता. मात्र त्याबाबत लोकांनी सांगूनही तो पोलिसात तक्रार देण्यासाठी गेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून संजय कुमारला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे आणि 14व्या रत्नापुढे संजय कुमारचा फार काळ टिकावा लागला नाही आणि केवळ संशयामुळे एका अभागी रूपसुंदरीच्या अल्पावधीत उधळलेल्या संसाराच्या सारेपाटाची दुःखभरी कहाणी समोर आली. संजय कुमार हा उत्तर प्रदेशातील एका खेडेगावातून कामधंद्याच्या शोधात आला होता आणि मिळेल तो कामधंदा करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. जवळपास 1 महिन्यापूर्वी त्याच्या गावालगतच्याच एका गावातील राखीदेवी या सुंदर तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर लगेचच तो आपल्या पत्नीसह धारावीतील या झोपडपट्टीतील आपल्या भाड्याने घेतलेल्या झोपडीत राहायला आला होता. झोपडीत का असेना पण सुखाने संसार करण्याची स्वप्ने राखीदेवी पाहत होती. मात्र जन्मजात संशयी स्वभावाचा असलेल्या संजय कुमारला आपल्या पत्नीच्या चारित्र्याविषयी पहिल्या दिवसापासून संशय येत होता. आपण कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर आपल्या माघारी आपली पत्नी व्यभिचार करीत असावी असा संजय कुमारला संशय होता. त्या संशयातून तो वारंवार आपल्या पत्नीला मारहाण करत होता. जन्मापासून आपल्या घराचा उंबरठाही न ओलांडलेल्या राखीदेवीला ही महानगरी तर पूर्णपणे अपरिचित होती. झोपडपट्टीतील अन्य लोकही अपरिचित होते. त्यामुळे पतीकडून होणाऱ्या या जाचाबद्दल कोणाला काही सांगण्याची सोयच नव्हती. त्यामुळे ती तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होती. त्यामुळे संजय कुमारचा संशय आणखी बळावत चालला होता. एके दिवशी
संजय कुमारच्या संशयाने परमावधी गाठली आणि त्याने आपल्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने एका औषध दुकानातून विषाची बाटली खरेदी केली आणि रात्री जबरदस्तीने ते विष त्याने राखी देवीला पाजले. त्यामुळे काही वेळातच तिचा मृत्यू झाला. कोणाला कळून न देता मध्यरात्रीनंतर संजयने राखी देवीचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या गोणीत भरून ती गोणी कचरा कंटेनरमध्ये नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे महानगरपालिकेच्या कचरा डंपरमधून राखी देवीचा मृतदेह नवघरच्या कचरा डेपोत जाऊन पडला. त्यामुळे आपण सुटलो म्हणून संजय कुमार निर्धास्त झाला होता. अनेक भागातील काही लोकांनी विचारल्यावर तो आपली पत्नी हरवल्याची बातमी सांगत सुटला. बिचाऱ्या निष्पाप राखी देवीच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची संजय कुमारने पार राख रांगोळी केली होती आणि तो कचरा डेपोत पोहोचला. मात्र राखी देवीच्या स्वप्नांचा कचरा करणारा संजय कुमार मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला नाही. त्या कचऱ्यातूनच पोलीस संजय कुमारपर्यंत पोहोचले आणि त्याच्या पापाचा घडा भरला. बिचाऱ्या राखी देवीच्या उभ्या जिंदगानीचा कचरा करणारा संजय कुमार आज गजाआड बसून आपल्या कुकर्माची फळे भोगतो आहे. संशय कल्लोळ एखाद्याच्या कसा जीवावर उठतो आणि सुखी संसाराची कशी राख रांगोळी करतो याचा धडा या हत्याकांडातून मिळून जातो.